नमस्कार मंडळी, माझ्या नवीन व्हिडिओत परत एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आता मी चाललो आहे कुडाळा. आंघोळ वगैरे काय करूच नाही, कारण की लेट झालं आहे तर पाव परत भेटायचे नाही, कारण शॉप संध्याकाळी चालू करूच होतं, त्यासाठी पाव लागतो आहे. तर आता मी गाडी घेऊन जातो आहे ओंकारच्या मावशीची, कारण मामीची गाडी म्हणजे दिव्याची गाडी आणि मामी गाणी होऊया, कारण का खाली काहीतरी कार्यक्रमचा काहीतरी आसाम त्याच्यासाठी. तर सगळेजण गजाली मारतात तडे. तर चला निघूया, आपण जाऊया आता डायरेक्ट कुडाळा. तर मंडळी, कुडाळात मी पोचलो आहे. पाव वगैरे माझे घेऊन झाले आहेत. आतमध्ये बेकरीक दाखव परमिशन नाही आहे त्याची. तर आपण हे पाव वापरतो बन ऑमलेटसाठी. तर आता माका जाऊचा मासे मार्केटात ना, आधी जाऊचा माका पेट्रोल पंपार, कारण मामान पेट्रोल आणून सांगितलं रिक्षा एकता, आणि ह्या गाडीत पण भरूचा. आता झाला का आपण आज जाऊचा मासे मार्केटात. तर चला निघूया, आपण आता जाऊ. मंडळ आता येईल मासे मार्केटात. कसे बांगडे कसे? 100 लावून नाही काय तुझं? थांब इलय बांगडे मंडळी, फायनली हे मासे घेऊचे ठरले. कसले काकी आहे? चला ते 100चे दी मग. ह्याच्यात लावून काय नाही देऊचं? अरे हे श्रावणात ठीक केलं, हे 100 पेढी होते बाबा. आजपासून श्रावण म्हणजे स्वस्त असते मासे. जिपे असा मा नाही रोक्याल. मंडळी मासे घेऊन झालेत. आता आपण डायरेक्ट जाऊया घरात. मंडळी, घराकडे पोहोचलोय मी येऊन. तर मंडळी, आता आपण बनवतो नाश्त्यासाठी जो आपण स्टॉलवरती बन पाव बनवतो तोच बनवतो. त्याच्यासाठी सामान काय काय रेडी केलं तर दाखवतो आधी. हा त्याचा सलाड, म्हणजे ओनियन जुलियन कापून घेतलेलो, तर त्याचा सलाड रेडी करूचा. तर कसा काय रेडी करू का तर दाखवते मी तुम्हाला. तर लेमन थोडासा ज्यूस त्याच्यात टाकून त्याला थोडंसं चाट मसाला टाकूया. आपला सलाड रेडी झाला. आता आपण ऑमलेटचा रेडी करूया. मंडळी, आधी आपण आता ऑमलेट बनवूया. आपण ऑमलेटमध्ये फक्त मीठ टाकतो. गॅस आपलं गरम झालेलं आहे, पण जरासा त्याच्यात ऑइल लागेल.
तर ऑमलेट रेडी होईपर्यंत आपण पाव कट केलेला आहोत, तो जरा गरम करून घ्यावा व्यवस्थित. आता आपलं पाव गरम झालेला आहे, ऑमलेट आहे आपला रेडी झालेला. तर आधी आपली ग्रीन चटणी बनवली आहे ती लावूया आपण त्याला. तर आता आपण आपलं ऑमलेट रेडी झालेला पाठवूया त्याच्यावरती. त्याच्यावरती आपण सलाड रेडी केला होता. तर आता आपण त्याच्यावरती मेयोनीज टाकूया. तर अशा प्रकारे आपला बन ऑमलेट रेडी झालेला. तर हा आपण देऊया, ट्राय करून जाऊया. चांगली आहे. तर मंडळी आपली रेसिपी सक्सेसफुल झालेली आहे. आता आपण बाकीच्या मेंबर राहिले तुमच्यासाठी बनवूया. दिव्या, तू किती खाणार? तू किती देणार? तू खाणार किती ते सांग. एक दिवस तरी आमच्या. तर मंडळी आता आपण पुढचे जशी मगाशी बनवली तसेच सगळे बन ऑमलेट बनवूया. तर चला. तर मंडळी जेवण वगैरे झाला. आता आपण निघतो शॉपवरती जाऊ. वाजले 4 वाजतील. गाडी नेते दिव्याचीच. सामान आपला रेडी झाला सगळा. तर चला निघूया आता आपण जाऊ. तर मंडळी स्टॉलवरती पोचलोय मी. आता आपण सेटअप मारूया आधी आतमधलं. चांगली आहे टेस्ट. काय सजेशन देशी मग तू बाकीच्या लोकांना? थँक्स. तर मंडळी मी शॉप बंद केलं आहे. आता मला नेऊ किलो बाबू. तर त्याच्यामुळे आपण जाऊया आता घरी. घेतो गाडी? चालेल. नाही जाण्याची. तर मंडळी चला आपण गाडी घेऊया आणि निघूया घरात जाऊ. तर मंडळी घराकडे पोचतो आम्ही. तर मंडळी घराकडे येईल. किचनमध्ये येऊन बघूया मामी आज काय स्पेशल बनवतात. ह्या काय भेंडाचं काय बनवतं? भाजूच. अरे बोललो मी खाऊच नाही. ते मंडळी आज भेंडाची स्पेशल रेसिपी बघूया आपण. काय काय लावलं आहे का? तेव्हा ना आगळ, मीठ आणि मसालो याच्यात बेसन टाकतले आणि तळून घेतले. तर पकोडे तळताना वडे भाजूचे त्याच्यात घेतले. लांबलचक मेनू स्पेशल. ती काय केलं आज? मी आज तर ह्या बन ऑमलेट बनवला सकाळी एका नाश्त्याक. होय. वा आमकाच मावशी पण चुकलो. परत कधी करूया रविवारी. होय. परवा स्पेशल रेसिपी. स्पेशल रेसिपी. नवीन आयटम वाढलेलो आमच्याकडे स्टॉलला बन ऑमलेट पाव. होय. तर तुम्ही नक्कीच या, कारण मी टेस्ट केलेला आहे. एकदम खूप सुंदर बर्गर टाईप लागता. एकदम भारी आहे. तर एकदा तरी स्टॉलला व्हिजिट करा आणि बन ऑमलेट पाव खाऊन बघा. चॅनलला सपोर्ट करा. व्हिडिओ बघा त्याचे नवीन खूप मस्त असतात. त्या दिवशीच 1-2 हजार गेलो. हा तेच सांगते. व्हिडिओ खूप मस्त असतात. चॅनलला सपोर्ट करा, व्हिडिओ बघा आणि स्टॉलला पण व्हिजिट करा. दोन्ही पण. तर मंडळी रेसिपी चालू करता आम्ही. बेसन वगैरे सगळं लावून घेतलं माहिती आहे का?
काय तापा काय कुरकुरीत जातात का नरम होतात. होतं लय crispy. गावठी ह्याच्यात कुरकुरीत हो काय ह्याचा पीठ घालतात ना तांदळाचा. होय. कॉर्नफ्लॉवरपेक्षा तांदळाचा पीठ बरा. बरी आहे. हम्म. चला तर. है ना. असं सोडून ठेवून घेऊया. आता एक रेसिपी शोधून काढू दे मग चतुर्थी बरी पडते. चतुर्थी बरोबर तरी आता एकदाच जाते सगळी टाकलेलं करा. आगोळ आणि कशाक टाकतात त्याच्यात आंबटपणा याच्यासाठी. आणि मग तो गुळगुळीत नाही जाणार. ओके. नाही तर झेडं गुळगुळीत असतं ना. होय आगळ टाकलं काय गुळगुळीत जाणार नाही. होय दिली ना. होतं लय क्रिस्पी कलर जायचा. आवाज बरोबर येतो ना. टेस्ट करून बघ. होय होय छान घालून दे. फ्राय तर करून झाले म्हणजे आता एक टेस्ट करून बघा त्याच्यातलं. बरे कुरकुर ते करतो टेस्ट पण बघा. बरे आहेत ना. बाकीचे रवलेत ते फ्राय करून सोडलेले आहेत. आणि अजून पण जर असे कोण स्टॉल करत असतील तर एक आयडिया द्या. नवीन काहीतरी चटपटीत असे रेसिपी काय असले तर ते कसे सजेस्ट करा. कारण जेणेकरून तो नवीन काहीतरी ट्राय करू भेटत चालू करीत आणि वेगळा काहीतरी देईल. तर आमचं डेलीचो रिस्पॉन्स चांगलो आपलो. हां तर अजून काहीतरी वाढवतो हां, आपण अजून असं वाढव- चटपटीत अजून चटपटीत काही काहीतरी. बनवू शकत असेल तर का सांगा. मी जेणेकरून ट्राय करू ना. हे झाले का वडे भाजून घेऊया. वडे पण बघते वड्याचा पेटा. वड्याचं कालची बर्थडेची पार्टी आज करता. काल शुक्रवार असलो असतो. हां गटारी. गटारे. कालचं बड्डे आज असलं असतं तर मेनू वाढलो असतो आणि काहीतरी. हां जेवण रेडी झालेला. जेवणात आयटम खूपच. तर आता आपण भावाला विचारूया टेस्ट कशी आहे. भेंड्याची आणि टेस्ट कशी आहे रे. एक नंबर. अरे आणि चिकन चिकन नाही व्हेज आहे श्रावण. फुल व्हेज. इंडियावरती ताव मारी. नॉनव्हेज सोडलं सगळा. प्रयत्न करतोय. तर मंडळी तुम्ही पण येवा जेवू. जर तुमचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा.